काल भंडारा जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे। बघू शकता आपण भंडारा जिल्ह्यातील एक नीरज बुजुर्ग या शेतशिवारात पोहोचलेला आहोत। हातातोंडाशी आलेला हे धान पीक आहे। अगदी हातावरील फोडाप्रमाणे या धान पिकाला या शेतकऱ्यांनी वाढवलं होतं आणि 8 ते 10 दिवसामध्ये कापणीला येणारं हे धान आता अक्षरशः या वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। शेती करताना आर्थिक संकट असताना पुन्हा आता एकदा अवकाळी पावसाने या शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणलेला आहे। या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलायला या भागातील काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल दादा, आपलं काय नाव आहे आणि हा जो शेतीला जो फटका बसलेला दिसतो कशामुळे झाला आहे, काय सांगाल तुम्ही? भाऊ राम, मी नीरज बुजुर्ग शिवार येथील शेतकरी आहे, राजू बुधे। काल अचानक पाऊस आला 4 वाजेच्या सुमारामध्ये वादळ असे आणि माझं उभं असलेलं पीक, कापणीला आलेलं पीक तुम्ही बघू शकता, कॅमेरा घेऊ शकता या बाजूला। आता 8 दिवसामध्ये कापणीला आला असता पीक, पण आता परिस्थिती असेल एकदम झोपलेलं आहे आणि त्याच्यात पाणीसुद्धा आलेलं आहे। आम्ही एकरी सरासरी आपण नाही म्हटला तर 25 ते 30 रुपये खर्च केला आहे। इकून तिकून पैसे घेतले, कुठून आणले, व्याजेन आणली, इकून आणले ते माझ्या मला माहीत। पण आता अशी परिस्थिती, आता मी कापणार होतो, विकणार होतो, पण आता कापीन आणि विकीन याचीसुद्धा मला गॅरंटी नाही वाटत। आणि हे आमची शेतकऱ्याची व्यथा शासन दरबारी घेऊन काहीतरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करावी शासनाने, हीच माझी या शासनाला विनंती आहे। निश्चितच यासोबत एक युवा शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया। काय सांगाल दादा? नमस्कार, मी युवा शेतकरी जितेंद्र रामकृष्ण कुकडे। मागील 3-4 वर्षापासून मी शेती करत आहेत। उन्हाळी शेतीसाठी जो आम्ही कर्जबाजारी करून ह्याला जे लागवड केलेली आहे, अचानक आलेला हा पाऊस, याने चक्रीवादळ गारपीटानं हा पाऊस पडलेला, याच्यामुळे अक्षरशः धान हा झोपलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या धानावरच्या लोंबा हे पाण्यामध्ये गळून पडलेले आहेत आणि पडल्यामुळे त्या शेतकऱ्याला जो उत्पन्न मिळणार होता तो उत्पन्न मिळू शकत नाही आणि यामुळे शेतकरी ह्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। तरी पण माझी एक शेतकरी म्हणून, एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून मी शासनाला विनंती करतो की त्यांनी आमच्या या पुन्हा धानाचा पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी। त्याच पद्धतीने आम्ही जो कर्जबाजारी करून, जो लोन व इतर माध्यमातून जो आम्ही पैसे जमा करून आम्ही आपली शेती पिकवली आहे, हे शेती तोंडाशी येऊन हा आमचा घास हिसकवलेला आहे। या बसलेल्या चक्रीवादळामुळे जो आमचं नुकसान झालेलं, हा नुकसान शासनाने भरून देण्यात यावं, हीच आमची या सर्व शेतकरी बांधवांची शासनाला विनंती आहे। तत्काळ तलाठी साहेब असोत, जिल्हाधिकारी साहेब असोत, यांनी निर्देश देऊन तत्काळ पंचनामा करण्यात यावे, अशी आमची या क्षेत्रातील शेतकऱ्यांची ही विनंती आहे। निश्चितच शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढवलेलं आहे आणि राज्य सरकार असो, प्रशासन असो, यांनी तात्काळ पंचनामे करून यांना आर्थिक मोबदला देण्यात यावं, अशी या शेतकऱ्यांकडनं मागणी होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।